भक्तांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. कदाचित हा फक्त योगायोग नसेल, कारण अनेक वेळा स्वामी समर्थ आपल्या भक्तांना वेगवेगळ्या मार्गाने संकेत देतात. कधी एखाद्या व्यक्तीद्वारे, कधी एखाद्या शब्दांद्वारे आणि कधी अशा एका छोट्या संदेशांद्वारे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला एक असा छोटासा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्तांनी केला आहे आणि त्यांच्या जीवनात हळूहळू बदल जाणवू लागला. भक्तांनो, आजकाल अनेक लोकांच्या जीवनात काही ना काही चिंता असते. काही लोकांना पैशाची चिंता असते, काही लोकांच्या घरात सतत वाद होत असतात, काहींना कामात यश मिळत नाही आणि काही लोकांच्या मनात खूप अस्वस्थता आणि भीती असते. पण लक्षात ठेवा, ज्या भक्तांच्या मनात श्रद्धा असते त्यांना स्वामी समर्थ कधीच एकटे सोडत नाहीत. तर भक्तांनो, आता स्वामींचा संदेश पाहूया. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी भक्ताने नामस्मरण आणि श्रद्धा कधीच सोडू नये, कारण ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं जातं त्या घरात हळूहळू सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते. तर भक्तांनो, आता मी तुम्हाला एक छोटी कथा पण सांगणार आहे. एकदा एक भक्त खूप चिंतेत होता. त्याच्या जीवनात सतत अडचणी येत होत्या आणि त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. एक दिवस त्याने मनापासून स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केले. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तो शांत मनाने स्वामींचं नाव घेत असे. काही दिवसातच हळूहळू त्याच्या जीवनात बदल दिसू लागले. त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि परिस्थितीही सुधारली. आता मी तुम्हाला एक छोटासा पण परिणामकारक असा उपाय सांगणार आहे. तर भक्तांनो, हा फक्त उपाय नाही आहे, तर हा जर उपाय म्हणजे स्वामी समर्थांचं नामस्मरण जर तुम्ही मनापासून केलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तर भक्तांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून 21 वेळा म्हणा, जय श्री स्वामी समर्थ. हे नाव शांतपणे आणि श्रद्धेने म्हणा. भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय स्वामी समर्थ. आणि आज हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे स्वामी समर्थांचे छान छान संदेश आणि तुमचे संकट जे आले आहे त्याच्यावरचे उपायसुद्धा मी यामध्ये सांगते. तर तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.